शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी. धावता वाहनाच्या खिडकीतून हात बाहेर काढणे किंवा डोकावून पाहणे किती जीवघेणा ठरू शकतो हे कल्पनाही करू शकत नाही. अशीच एक घटना घडली आहे. गुटखा थुंकण्यासाठी धावत्या बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढून थुंकण्यासाठी एका 17 वर्षीय युवकाला फार महागात पडली आहे. ही घटना हुबळीजवळील कुंदगोळ परिसरात घडली आहे. फकीरेश या 17 वर्षीय विद्यार्थीचे नाव असून तो हुबळी येथील एका ITIचं शिक्षण घेत होता. दुपारी कॉलेज संपल्यानंतर तो आपल्या गावी जाण्यासाठी हुबळी लक्ष्मेश्वर या बसने प्रवास करत होता. बस कुंदगोळ शहराबाहेरून जातेवेळी मागील सीटवरती बसलेल्या फकीरेशने गुटखा थुंकण्यासाठी डोके खिडकी बाहेर काढले. त्याच वेळी मागून भरधावा येणारे टिप्पर आला आणि क्षणाचाही विलंब न लावता त्या टिप्परने फकीरेशच्या डोक्याला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की टिप्परच्या धडकेमुळे फकीरेशचा शिर धड वेगळा होऊन थेट रस्त्यावर पडला तर धड त्या खिडकीलाच लटकत होता. हा अपघाताचा प्रकार पाहून बसमधील प्रवाशांचा थरकाप उडाला होता. या घटनेची माहिती मिळताच कुंदगोळ पोलीस स्थानकाचे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि संबंधित टिप्पर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही नुसता अपघात नसून नियम न पाळणाऱ्याला धोक्याची घंटा आहे. बस किंवा कोणत्याही वाहनाच्या बाहेर डोकावून पाहणे जीवघेणा ठरू शकतो. त्यासाठी नियमाचे पालन करणे गरजेचे असते असे बोलली जात आहे. शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा.